नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजू सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मी अजित सर. आज आपण इंग्रजी माध्यमाच्या मराठी विषयाचा रसग्रहण हा जो भाग आहे त्या रसग्रहणासंदर्भात एक कवितेचं रसग्रहण करणार आहोत. प्रथमतः मी तुम्हाला हे स्पष्ट करू इच्छितो की परीक्षेमध्ये जो पद्य म्हणजे प्रश्न क्रमांक 2A विचारला जातो तो रसग्रहण असा नसून प्रश्नाचं स्वरूप असं आहे कि खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृति सोडवा. तो इस तरह का सवाल ये पूछा जाता है. तो बहुत सारे बच्चे इसको कहते कि ये रसग्रहण है, मगर ये रसग्रहण न होते हुए भी कुछ मुद्दों के आधार पर हमें कविता के बारे में जानकारी लिखनी होती है. तो चलो आज हम जो कविता है संतवाणी उसका आ यानी योगी सर्वकाळ सुखदाता या कवितेचे मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवूया. पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेच्या कवी कवयित्रीचे नाव. तर योगी सर्वकाळ सुखदाता या कवितेचे या अभंगाचे कवी आहेत संत एकनाथ. हा 1 गुणांसाठीचा प्रश्न आहे. दुसरा आहे प्रस्तुत कवितेचा विषय. या कवितेचा विषय आहे योगी पुरुषाच्या गुणांची तुलना पाण्याशी करून योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व वर्णन केलेले आहे. यानी योगी पुरुष जो है, साधु पुरुष जो है, उनकी कंपैरिजन पानी के साथ की है और साधु पुरुष ये पानी से किस तरह बेहतर है इसका वर्णन प्रस्तुत कविता का विषय है. तीसरा, खालील ओळींचे सरळ अर्थ लिहा. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, पहिले 2 प्रश्न जे आहेत ते कंपल्सरी असतात. त्यानंतर प्रश्न 3, 4, 5 आणि 6 यापैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात. असा हा एकूण 8 गुणांचा प्रश्न असतो. सरळ अर्थ लिहायचे आहेत. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता होय निविविता सर्वेंद्रिया. अर्थ बघा, संत एकनाथ महाराज पाणी व योगी पुरुषाची तुलना करताना उदाहरण देतात की पाण्याचा गोडवा हा फक्त जिभेला सुखावतो, तर योगी पुरुषाच्या मधुर वाणीमुळे आपली सर्वेंद्रिय सुखावतात. इसका मतलब ये है कि योगी पुरुष और पानी की जब तुलना की गई है, कंपैरिजन किया है, तो पानी जो है वो केवल हमारी ज़ुबान को सुख पहुंचाता है, मगर योगी पुरुष जो होते हैं वो अपने मधुर वाणी के द्वारा हमारे सभी इंद्रियों को सुख प्रदान करते हैं. त्यानंतर 4था मुद्दा आहे कवितेतून मिळणारा संदेश. तो ये मैसेज है जो हमें कविता से मिलता है. काय आहे? संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाण्याची तुलना करताना योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व विविध उदाहरणांद्वारे सिद्ध केले आहे. योगी पुरुषाच्या सहवासात आपला विकास होतो, म्हणूनच आपण योगी पुरुषाच्या सहवासात राहून आत्मिक बळ मिळवले पाहिजे असा संदेश या अभंगातून मिळतो. तो संदेश क्या मिलता है? तो इस अभंग यानी कविता में संत एकनाथ महाराज इन्होंने योगी पुरुष यानी साधु पुरुष की तुलना पानी के साथ करते हुए विभिन्न उदाहरणों द्वारा ये सिद्ध किया है कि योगी पुरुष के संपर्क में रहने से हमें भी आत्मिक बल प्रदान होता है और इसीलिए हमें हमेशा अच्छी संगत में रहना चाहिए. यही संदेश इस कविता के द्वारा मिलता है. 5वां मुद्दा है कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी सकारात्मकच उत्तर लिहित असतो आणि म्हणून आपण लिहिणार आहोत की ही कविता मला आवडली. म्हणजेच आपण नेहमी पॉझिटिव्ह गोष्टीच लिहायच्या असतात. तर हा मुद्दा आपण बघूया, समजून घेऊया. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी याची सार्थ तुलना करत विविध उदाहरणांद्वारे योगी पुरुषाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. सत्संगाने
जीवनात मार्गदर्शन व मनशांती मिळते. अभंग लयबद्ध असून वाचन व श्रवणाने समाधान मिळते, म्हणून हा अभंग मला खूप आवडला. तो कविता या अभंग हमें अच्छा लगा या नहीं लगा, इसके कारण हमने लिखे हैं. उसमें लिखा हुआ है कि इस अभंग के द्वारा संत एकनाथ महाराज योगी पुरुष और पानी की तुलना करते हुए विभिन्न उदाहरणों द्वारा योगी पुरुष कैसे महान है, इस उनका कितना महत्व है, ये उन्होंने स्पष्ट किया है. साथ ही साथ हमें भी सत्संग यानी सत यानी अच्छी, संग यानी सोबत, अच्छे लोगों की सोबत करने से हमें मार्गदर्शन मिलता है, मन शांति भी मिलती है. और दूसरी बात यह है कि ये जो अभंग है ये बहुत ही रिदमिक वे में अगर हम पढ़ेंगे तो उसके सुनने से एक अलग सॅटिस्फिकेशन मिळतं आहे आणि म्हणूनच हा अभंग मला खूप आवडला आहे. शेवटचा मुद्दा आहे मुलांनो, तुम्हाला कवितेतील काही शब्द दिले जातील आणि त्याच शब्दांचा मराठीत अर्थ लिहायचा आहे. तर असे 4 शब्द आहेत. प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क म्हणजे एकूण 2 गुणांचा हा प्रश्न आहे. निज ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. उदक म्हणजे पाणी, वॉटर. तृषित म्हणजे तहानलेला, थर्स्टी. क्षाळणे म्हणजे धुणे, याने धोना. तो अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे कवितेच्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचे स्पष्टीकरण करणे, हा प्रश्न अतिशय उत्तम गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. कवितेमध्ये पूर्ण कविता वाचल्यानंतर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या शब्दात या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करता येऊ शकतं आणि यामध्ये तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात. मला खात्री आहे की या कवितेच्या मुद्द्यांच्या आधारे केलेले स्पष्टीकरण तुम्हाला निश्चितपणे समजले असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही कवितांच्या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.